रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? आज आपण बनवतोय गोड अशी मिठाई। मिठाई बघा किती छान झालेली आहे आपल्यावाली आणि एकच नंबर झालेली आहे। त्याच्यावाला कलर पण बघा किती छान आलेला आहे आणि लेयर्स पण बघा किती छान आलेले आहेत आणि एकदम कुरकुरी अशी मस्त पैकी झालेली आहे। तर बघा किती छान पण फुटतीये, एकच नंबर। आपल्याला बनवायला याला फक्त आणि फक्त घरच्याच वस्तूपासून आज आपण मिठाई बनवणार आहे। तर इतकी छान अशी मिठाई होते ना, याला नाही आपल्याला मैदा घालायचा आहे, नाही दूध घालायचंय, तर एवढी छान मिल्क पावडर नाही, काही नाही, एवढी छान मिठाई होते। तर चला मिठाई बनवायला घेऊया। पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कुठून बघताय कुठून नाही मला कमेंट मध्ये कळवा आणि रेसिपी पूर्ण बघा आणि नवीन जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम अशी छान अशी मस्तपैकी मिठाई बनवायला घेऊया। आपण आज गव्हाच्या पिठापासून एक अशी मिठाई बनवतो, खुर्मा वगैरे असतो ना, खुर्मा टाइप एक आपल्याला रेसिपी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ। तर ही वाटी छोटी आहे, ही वाटी मोठी आहे। तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अजून हावरी लागणार आहे। इथे मीठ घेतलंय, इथे हिरवी विलायची घेतलेली आहे, गावरान तूप आणि 1.5 वाटी साखर घेतलेली। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळून घेऊया। तर इथं वाटीमध्ये याच्यामध्ये पीठ काढून घ्यायचं आपल्याला मळायला। आता या पिठामध्ये सगळं घालून घ्यायचं, वेलची पूड घालून घ्यायची, एक थोडंसं मीठ घेतलेलं, 1 चिमूट भरते मीठ पण घालून घ्यायचं, 2 टीस्पून हावरी घेतलेली आहे, हावरी पण घालून घ्यायची आणि गावरान तूप आपल्याला 3 ते 4 टीस्पून असं आपल्याला गावरान तूप घालून घ्यायचंय। 3 टीस्पून मी इथं गावरान तूप घालून घेतलं, छान असं मळून घेऊया। पिठाला आधी आपण तूप चांगलं चोळून घ्यायचं। पिठाला आपण कोणत्या पण पिठाला मोहन टाकतो, तुम्हाला तर माहिती भजीच्या पिठाला मोहन टाकतो, काही लाडू वगैरे करायचे असले त्याला आपण मोहन टाकतो। पण आपण हे जी रेसिपी बनवतो ना, आपल्याला अशी गोड अशी मस्तपैकी खुर्मा टाइप आपल्याला पाहिजे असते मिठाई। तर त्या रेसिपीला आणि त्या आपल्याला पिठाला चोळायला तेल नाही, फक्त तूपच पाहिजे। तुपाने कसं मस्तपैकी असं स्वाद पण छान येतो आणि टेस्टी पण खूप छान होते आणि कुरकुरी पण होते। त्याच्यात थोडं पाणी घालून मळून घेऊया। इथं थोडं पाणी घालून आपल्याला बट्टी वगैरे बनवतो ना, डाळबट्टी, आपल्याला पोळीला लागतं ना, असं पीठ नाही बनवायचं, जसं बट्टीला वगैरे बनवतो आपण असं पीठ बनवून घ्यायचं आपल्याला, थोडंसं असं कडक, जास्त पातळ नाही करायचं, छान असं पीठ मळून घ्यायचं इथं। तर इथं बघा आपल्याला पीठ असं छान असं मळून झालेलं आहे आणि इथं मला फक्त अर्धा ग्लास म्हणजे 1 वाटी पाणी लागलेलं आहे। थोडंसं आपण तूप टाकून आहे ना सारखं करून घ्यायचं पीठ। आपलं पीठ भिजतं तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। इथं मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, कढई घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आणि पाक बनवून घ्यायचा। तर पाक आपल्याला गुलाबजामुला नाही असं बनवायचा, एक तारी आपल्याला पाक बनवायचा, त्याच्यात थोडेसे केसर पण घालून घ्यायचे। आता आपण याच्यात अर्धी वाटी पाणी ओतून घेऊया। आपल्याला पाक तयार होतो आणि पीठ पण भिजतं तोपर्यंत आपल्याला सांदुरा पाहिजे असतो ना पोळीला लावायला, तर तो सांदुरा बनवून घ्यायचा। तर सांदुरा बनवायला आपल्याला इथे 1 चमचा 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आणि आपण इथे 1 टीस्पून असं गावरान तूप घालून घेतलं। हे छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आपल्याला। तर इथे मी असं तयार करून घेतलं, आपल्याला पोळ्यांना लावायला सांदुरा म्हणते आपल्यामध्ये, काही बॅटर वगैरे असं म्हणतात। तर ठीक आहे, आता आपल्याला हे बनवून झालं आणि आपल्याला 10 मिनिटं झालेले, तर आपण पिठाचं बघूया। तर इथं 10 मिनिटं झालेली आपल्याला पिठाला, आता करून बघूया। तर पीठ छान असं भिजलेलं आहे। 2 गोळे तयार करून घेऊया याच्यातून। इथं आपल्याला 2 गोळे तयार करून घ्यायचे आणि मी एक गोळा इथं घेतलेला आहे बघा, आणि आपल्याला असा उंडे तयार करायचे असे। तर आपल्याला जेवढ्या साईजचे बनवायचे तेवढ्या साईजचे आपण उंडे तयार करून घेऊ आणि आता इथं आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि हे सगळे गोल गोल असे लाटून घ्यायचे। आपल्याला छोटे छोटे असे उंडे घेऊन इथं लाटून घ्यायचे आहेत। तर लाटायला तेलाची पिठाची गरज पडली तर पीठ लावायची, नाही गरज पडली तर पीठ लावायचं नाही। पातळ असे छान असे लाटून घ्यायचे, खूप पातळ पण नाही करायचे, जसे आपण पोळी बनवतो ना तसेच बनवायचे।
तर सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत. जरा मी छोटे छोटेच बनवले तर उंडे छोटे छोटे झाले, तर छोटे छोटेच बनवले. तर सगळे उंडे आता आपण पोळ्या अशा लाटून घ्यायच्या आपल्याला एका वेळेस. इथं आपल्याला पोळ्या तयार आहेत. तर आता आपण याच्यावरती एक एक ठेवून घ्यायची. तर त्याच्यावरती आपल्याला हे सगळीकडे लावून घ्यायचं नीट व्यवस्थित. असं सगळीकडे मी पसरून घेतलेलं आहे. असं लावून घ्यायचं. त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं, दुसरी पोळी घालून घ्यायची, दुसऱ्या पोळीला पण आपण तसंच लावून घ्यायचं. सगळ्या पोळ्या आपल्याला नीट व्यवस्थित. इथं मी 5 ते 6 पोळ्या केलेल्या आहे, बारीक बारीकच आहे. आपल्याला सगळ्या एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर असं सांदोरं लावून घ्यायचं आहे चौखडनं. आता ह्या मी 6 पोळ्या बारीक बारीकच आहे, त्या सगळ्या एकत्र ठेवून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यावर रोल करून, तर रोल करायला आपल्याला एकदम टाईट असा रोल करून घ्यायचा. आता इथे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आपल्याला. पाणी लावलं म्हणजे कसं आपल्याली पोळी बरोबर चिटकून जाईल, तळता वेळेस निघणार नाही, म्हणून आपल्याला इथे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि रोल करून घ्यायचा. आता परत थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं नीट व्यवस्थित. असं करून घ्यायचं. आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं. तुम्ही म्हणून परत कट करायचं, परत लाटायचं, परत कट करायचं, परत लाटायचं, असं करावंच लागतं. आपल्याला थोडंसं गोड खायशी वाटतं आणि घरच्या घरी छान होतं. तर असे लेयर्स येणार आहे आपल्याला आतून. तर थोडंसं आपण लांबट पण करून घेऊया आणि थोडंसं हाताने दाबून घेतलं तरी चालन, शेप दिला हाताने तरी चालन. तर बघा किती छान असं आपण जसं भाकरवडी बनवतो अशा प्रकारे होतं, पण आपल्याला हे गोड बनवायचंय. तर अशा प्रकारे सगळे आपल्याला करून घ्यायचे. थोडंसं हाताने आकार देऊन घ्यायचा आणि सगळे आता आपण असेच करून घेऊया. तर इथं बघा मी सगळ्याला असं शेप देऊन घेतलेला आहे. तर किती छान असा शेप झालेला आहे. तर आपण राहिलेले पण असेच करून घ्यायचे. पण तोपर्यंत आता आपण तेल गरम करायला ठेवून देऊया. आपल्याला कडक तेल गरम करायला ठेवून देऊया. इकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला इकडे पाक पण झालेलं आहे. आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे आणि खूप असं पातळ नाही ठेवायचा. तर एक तारी पाक बनवून घ्यायचा इथे आपल्याला. तर इथं आपल्याला पाक होत आलेला आहे. अजून थोडंसं बाकी, थोडंसं उकळून घेऊया. तोपर्यंत आपल्याला इकडे हे पण तेल पण गरम होते. इथे आपल्याला पाक तयार आहे. गॅस बंद करून देऊया. आपल्याला एक तारी असा पाक पाहिजे नाही, खूप गरम आहे. तर बघा असं पाक पाहिजे नाही आपल्याला. तर गॅस बंद करूया आता. आणि इकडं तेल पण गरम झाले. आपल्याला पाक थोडासा थंड पाहिजे नाही. गॅस बंद केला. आता इकडं आपण तळायला घेऊया. एक एक घालून घ्यायचे आणि कमी तेलातच आपल्याला तळून घ्यायचे, कमी आचेवर. गॅस फुल नाही करायचा, गॅस कमीच राहून द्यायचा, म्हणजे आतली बाजू पण छान अशी आपल्याला तळली जाईल नीट व्यवस्थित. आता एक बाजू छान अशी झालेली आहे. उलटी पालटी करून घ्यायची आपल्याला. कमी गॅसवर एकदम दमाने तळलं ना तर आतली बाजू पण छान अशी होऊन जाते. तर बघा किती आपण 5 मिनिटं जवळजवळ यायला लागलेली आहेत. तर 5 मिनिटानंतर आपण पलटी करतोय. ऑटोमॅटिकच ते वरती होत आहे. ते काय उलटी पालटी करायची जास्त गरज नाही पडली मला. ते फुगून ऑटोमॅटिक वरती आले. आता हे पण थोडंसं कमी आचेवर आपल्याला होऊन द्यायचे, दमदमशी कमी गॅसवर. आपल्याला असे अधूनमधून हलवून हलवून मस्तपैकी छान असे कमी याच्यावर तळून घ्यायचे. तर इथे बघा छान असं मस्तपैकी सोनेरी कलर आलेला आहे याला. आता आपण हे काढून घ्यायचे आणि पाकामध्ये घालून द्यायचे. आता काढून घेऊया.
कलर बघा किती छान असं मस्त सोनेरी कलर आलेला आहे मस्तपैकी. काढून घ्यायची आपल्याला आणि पाकामध्ये घालून द्यायचे. कमी गॅसवर खूप छान असे तळले जातात आणि खूप मस्तपैकी असे कुरकुरे होते मस्तपैकी. दुसरी घालून देऊया इथे लगेच. हे जरा मी तिरकस साईड कापलेली आहे, कट करेल तर ते थोडेसे लांबट झालेले आहेत. इथे आपल्याला याच्यात आपण पाकामध्ये घालून घेतलेले आपल्याला ते होतात तोपर्यंत आपल्याला हे पाकामध्ये हलवून घ्यायचे आहेत 5 मिनिटं छान असे. आणि मग वरती काढून घ्यायचे ते घालायला आपल्याला. जसं आपण बालुशाही वगैरे बनवतो ना अशीच मिठाई ही. आणि एवढंच एकही आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये बनवायची आहे. इथं आपल्याला पूर्णपणे मिठाई तळून झालेली आहे. कलर पण बघा किती छान आता हिच्यावर आपण. आणि लेयर्स बघा किती छान आलेले. कमी गॅसवर तळले ना तर लेयर्स बघा किती छान असे मस्त आलेले. तर आपल्याला इथं सगळं तळून झालेलं आहे. तर आपण इथं या पाकामध्ये काढून घेऊया. पाक कसं थोडंसं थंड पाहिजे, दोन्हीतून एक तरी वस्तू थंड पाहिजे, तेव्हा मग पाक चांगला असा याला लागला जातो. कलर पण किती छान आलाय, दिसायला पण किती सुंदर दिसतं. ते एकच नंबर आपल्यावाली मिठाई झालेली आहे. तर बघा पहिली मिठाई मी इथे काढून घेतली आणि दुसरी याच्यामध्ये घालून घेतलेली. तर किती छान असे मस्तपैकी खूपच छान झालेली. आपण जसे दहीवडे आणि बालुशाही असं बनवतो ना अशा प्रकारे ही मिठाई घरच्या साहित्यांमध्ये खूप छान अशी बनली जाते. तर बघा किती छान अशी आपल्याला मिठाई तयार आहे. इथं घरामध्ये काहीतरी गोडधोड पाहिजेच असतं जेवणानंतर, तर सगळ्यांनाच आवडतं. आमच्या घरात खूप गोडाची सवय आहे तर मी गोडच बनवते शक्यतो. तर इथं बघा किती छान अशी आपल्याला मिठाई तयार आहे. आणि तुम्हाला पण आवडेल अशी एकदा नक्की करून बघा. आणि तुम्ही जर बनवली तर मलाही सांगा कमेंट करून. आणि नक्कीच करून बघा. पण चॅनलवर जर समजा नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मिठाई जर आवडली तर. आणि खाऊनही बघा किती छान होते किती नाही. तर बघा आपली मिठाई इथे तयार आहे. ही पण मिठाई तयार आहे. आता दोन्ही एकत्र केली तरी चालेल, काही हरकत नाही. आता थोडीशी गरम आहे, मी थंड झाल्यानंतर मी तुम्हाला फोडून दाखवते. जरा किती छान अशी आपल्याली मिठाई तयार आहे. लेयर्स पण किती छान असे मस्त छान अशी लेयर्स आलेली आहे. आजची जर तुम्हाला माझ्या मिठाईची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला अशाच बघायला भेटत जातील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आवडली तर नक्कीच लाईक करा.